आता बदलापूर नंतर पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत 2 चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर पालकांचा उद्रेक झाला होता। अशातच पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। पुण्यातील एका नामांकित शाळेत सुद्धा असाच प्रकार घडलेला आहे। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। भवानी पेठ परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेला आहे। ही घटना 15 ऑगस्टच्या दिवशी घडली। पीडित मुलगी ही 7वीच्या वर्गात शिकत आहे, तर अत्याचार करणारा आरोपी हा त्याच शाळेतील विद्यार्थी आहे। आरोपी विद्यार्थ्याचे वय 19 असून त्याचे नाव देवराज पदम आगरी असे आहे। या प्रकाराबाबत पीडित मुलीच्या आईने समर्थ पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केलेली आहे। पीडित मुलगी 15 ऑगस्टच्या दिवशी शाळेतील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आली होती। हा कार्यक्रम संपल्यानंतर ती दुसऱ्या मजल्यावर तिची स्कूल बॅग शोधण्यासाठी जात होती। यावेळी आरोपी मुलगा हा मुलांच्या स्वच्छतागृहाजवळ उभा होता। त्याने पीडित मुलगी जवळ येताच तिची जबरदस्तीने हात पकडला, तिला जबरदस्तीने स्वच्छतागृहात ओढत नेले। यावेळी आरोपीने तरुणीशी तिच्याशी अश्लील कृत्य करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला। पीडित अल्पवयीन मुलीने आपली कशीबशी सुटका करीत तेथून पळ काढला। घरी केल्यानंतर तिने आईला हा संपूर्ण प्रकार सांगितला। त्यानंतर आईने पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दाखल केली। समर्थ पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली। या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक माने करत आहेत।